डिबेटला। बरं केतकी, मात्र तुमची नेमकी भूमिका महाराष्ट्राला कळू शकणार आहे का? महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनीच अभिनेत्री पदावरती नेऊन ठेवलेलं होतं, तुमच्या मालिका त्यावेळेला पाहिलेल्या होत्या, मात्र आज मराठी जनतेच्या मनात जर प्रश्न असतील की त्यांची अभिनेत्री किंवा त्यांनी ज्या मालिकांमध्ये तुम्हाला पसंत केलं ती अभिनेत्री अशा प्रकारची वक्तव्य का करतेय, राजकारणावरती का बोलतेय, त्यांना तर उत्तर देणं भाग आहे असं मला वाटतं। मी कोणालाही उत्तर द्यायला काही इकडे ठेका घेतलेला नाहीये किंवा कोणालाही मी उत्तर द्यावं की माझ्यात काहीच संबंध नाहीये की मी कोणाला उत्तर द्यावं। आणि मला जर माझ्या फॅन्सला उत्तर द्यायचं असेल ना तर मी इंस्टाग्राम लाईव्ह वरती आज रात्री 10:30 वाजता जाणार आहे, तर तुम्ही तिकडे जॉईन व्हा, कारण इकडे मला बोलू दिलं जात नाहीये। त्यामुळे तुम्ही इंस्टाग्राम बोलण्याची संधी मी आपल्याला देतो ना केतकी, आम्ही बोलण्याची संधी देतो। महाराष्ट्राला तुमची भूमिका कळू द्या ना की मराठी विषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं। भूमिका माझ्या इंस्टाग्राम लाईव्ह वरती कळेल, त्यांनी 10:30 वाजता मला इंस्टाग्राम लाईव्ह वरती जॉईन करावं। कारण काय आहे, इकडे ज्या काही त्या शिवसैनिक आलेल्या आहेत महिला, त्यांनी फक्त माझ्यावर आरोपांवर आरोप केलेले आहेत, त्यांनी काही डिबेट नामक प्रकार केलेला नाहीये। डिबेट म्हणतात, डिबेटचा अर्थ समजून घे, शुद्ध मराठीतनं गुगलवर जाऊन सर्च कर, म्हणजे समजेल की डिबेट नेमकं काय असतं। गुगलवर जाऊन मराठीत सर्च करायचं की डिबेटला मराठीत। रेखा कोंडे, मी आपल्याला प्रश्न विचारतोय, केतकी चितळे त्यांनी केलेल्या विधानावरती त्या अजूनही ठाम आहेत, बोला। इंदोरा भीतीवरती कायम ठाम असणार। 3 वर्षापूर्वी पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीकडनं मिळालेला होता, पोलीस स्टेशन मध्ये रात्र काढावी लागली होती, अटक करण्यात आलेली होती, तरी सुद्धा जर वारंवार अशाच पद्धतीने जर वक्तव्य होणार असतील तर माफी बिफी कुठल्या गोष्टींची, हे सवयीचं झालेलं आहे। कारण कुठंतरी औषध कमी पडल्यामुळे त्याचा हा जो परिणाम आहे तो संबंध महाराष्ट्र पाहतो आहे। आणि सूर्य देशपांडे आहे, अत्रे आहे, यांच्यासारखे दाखले त्यांनी घेतले, त्याच्यावरती तुम्ही लोकांना ओळख पण उल्लेख मी आवर्जून इथे करते आणि त्याचं ज्ञान नक्कीच आपण आज वैयक्तिक गोष्टींवरती तुलना नको, वैयक्तिक गोष्टी यासाठी नको कारण आपण आज टेलिव्हिजनच्या माध्यमातून लाखो प्रेक्षकांपर्यंत यावेळेला पोहोचतो। बरं केतकीजी, बरं तुम्ही माफी मागणार नाही, आपल्या वक्तव्यावरती ठाम आहात। रेखा कोंडेजी, आम्ही ठाकरेंच्यावरती आणि राज ठाकरे यांच्यावरती बोललेलं खपवून घेतलं जाणार नाही, हे लक्षात घ्यायचं। इथून पुढे जर अशा पद्धतीने वक्तव्य होणार तर शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल। बरं, पण रेखा कोंडेजी मला एक सांगा, आपण पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावरती वैयक्तिक टीका नको, मी आपल्याला दोघींनाही या संदर्भातली विनंती करतोय। मात्र रेखा कोंडेजी, केतकी चितळे आपल्या वक्तव्यावरती ठाम आहेत, त्या माफी मागणार नाही स्पष्ट सांगतायत, तुमची भूमिका काय आहे? रेखाजी, आम्ही ऐकून घेणार नाही। मला तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे, बोला ना। माझ्या विषयी संबंध इकडे आला कुठे? तो आम्ही कुठेही जोडलेला नाही आणि वैयक्तिक टीकेला आम्ही समर्थन करत नाही, कुठल्याही वैयक्तिक टीकेचं आम्ही देखील समर्थन करत नाही। मात्र रेखा कोंडे, आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची पुढील भूमिका काय आहे? त्यांच्या मुळातच विशाल सर तुमच्याच प्रश्नांची उत्तरं देऊ शकलेल्या नाहीयेत, तर बाकीच्यांच्या प्रश्नांची उत्तरं ते काय देणार आहेत हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या। जिथं राज ठाकरे साहेबांवरती पर्सनली बोललं जातं, उद्धव ठाकरेंवरती पर्सनली बोललं जातं, आदित्य साहेबांवरती पर्सनली बोललं जातं, तिथं शिवसैनिक गप्प बसताना याची नोंद घेण्यात यावी। निश्चितच वैयक्तिक टीकेचं इथे कुठेही समर्थन नाही। मात्र आपण काय बोललो आहोत, कसं बोललो आहोत, हे 10 दिवसांपूर्वी आपण बोललेलं जर आपल्याला आठवत नसेल तर। रेखा कोंडेजी, मला आपल्याला विनंती करायची की एका बाजूला एपिलिप्सी या आजारावरती आज खरोखर चर्चा नाही, आज आपली चर्चा आहे मराठीचा मुद्दा आणि एकमेकांवरती होणारी टीका टिप्पणी। आम्ही आजाराचं नाव घेतलंय का? आम्हाला तो आजार कुठला ते पण माहिती नाहीये, आम्हाला या गोष्टींबद्दलच माहिती नाही। आम्ही शब्दशः या आजाराचा उल्लेख केलेला आहे का? नाही। रेखा कोंडेजी, माझं म्हणणं आपण औषध किंवा इतर गोष्टींकडे न वळता
थेट मराठीच्या मुद्द्यावरती चर्चा करूयात की. मग त्याच्यावरती बोलल्यावरती तुमच्या अंगाला का बरं भोकं पडली हे सुद्धा त्यांनी सांगावं. आणि जास्त बोलू काय त्यातलं आपल्याला ज्ञान नाही त्या विषयावरती आपण बोलायला जाऊ नये. केवळ खोट्या प्रसिद्धीसाठी केवळ प्रीतीजी आणि त्या संदर्भात आपण बोलूयात ना. आज आपला मराठीचा मुद्दा आहे आणि आपण मराठीच्याच मुद्द्यावरती सगळ्यांनी चर्चा करणं मला अपेक्षित आहे. रेखा कोंडेजी त्या आपल्या वक्तव्यावरती ठाम आहेत. पुढचं तुमचं पाऊल काय असेल अगदी थोडक्यात रेखाजी? आणि अशा पद्धतीने व्यवस्थित उत्तर देऊ जसं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिलांनी तोडीस तोड उत्तर दिलं होतं त्या तोडीस तोड उत्तर आम्ही नक्कीच देऊ. आणि यासाठी आता तयार राहावं की आपण जे काय वक्तव्य करतो त्या वक्तव्याचा काय परिणाम होऊ शकतो. वारंवार चुकीची घाणेरडी वाईट समाजामध्ये दुफळी निर्माण होतील अशी वक्तव्य केल्याने आपल्याला प्रसिद्धी मिळते आणि ती प्रसिद्धी आता किती भागात पडेल हे शिवसैनिक तुम्हाला नक्कीच दाखवून देईल. हे लक्षात घ्यावं. लक्षात घ्यावं. डिसेबिलिटीज ऍक्ट 2016च्या अंतर्गत यांना आतमध्ये टाकू शकतो हे यांच्या लक्षात येत नाहीये. बरोबर आहे. माझं म्हणणं अपमान कुणाचा या ठिकाणी होणं अपेक्षित नाही. मात्र माझं म्हणणं आहे की आज